झी 24 तास एक पाऊल पुढे। शत्रूचा बिमोड करण्यासाठी शिवाजी महाराजांनी वापरलेला गनिमी कावा ही युद्धनीतीला जगातील सर्वोत्कृष्ट युद्धनीती समजली जाते। याच गनिमी काव्याने शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालात शिरून शाहिस्तेखानाची बोट छाटली। त्यांच्या या ऐतिहासिक पराक्रमाला 18 एप्रिलला 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच दिवसाचं औचित्य साधत पुण्यात लाल महालातील शिवतांडव या नाटकाचा प्रयोग होणार आहे। मोहन शेटे यांचं लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या नाटकामध्ये शिवरायांची भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी अश्विनी पवारनं। हिंदवी स्वराज्यामध्ये घुसलेल्या शाहिस्तेखानाचा बिमोड करण्यासाठी शिवाजी महाराजांनी लाल महालावरती स्वारी केली होती। या घटनेला 350 वर्ष पूर्ण होतात आणि याच निमित्तानं पुण्यातील इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने एक नाटक केलं जातं। या नाटकामध्ये प्रमुख भूमिका करतात अमोल कोल्हे आपल्याबरोबर आहेत। अमोल, मला सांग की तू अनेक आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या भूमिका केलेल्या आहेस आणि लाल महालातील तांडव या नाटकामध्ये तू एक प्रमुख भूमिका करतो शिवाजी महाराजांची, तीही आणि अतिशय एक आगळ्या वेगळ्या इतिहासाला तू परत एकदा त्याचा हे करतोयस। काय सांगशील या एकूण नाटकाबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल? नक्कीच भूमिकेबद्दल काही सांगण्यासारखंच नाहीये, कारण 350 वर्ष मराठी मनावर अधिराज्य करणाऱ्या व्यक्तीची पुन्हा एकदा भूमिका करण्याची संधी मिळते। जेव्हा मला शेटे सरांनी ही संकल्पना सांगितली त्यावेळी खरंच खूप आनंद झाला, कारण ओसामा बिन लादेनला अबोताबादमध्ये जेव्हा अमेरिकेने कारवाई करून मारण्यात आलं त्यानंतर त्याचा जेवढा गवगवा झाला त्याच्या आधी 350 वर्ष कुठली सॅटेलाइट्स ब्लॉक न करता महाराजांनी त्या पद्धतीचं कमांडो ऑपरेशन केलं होतं। आणि लाल महालावरची स्वारी हे सर्वार्थानं पाहिलं तर एक परिपूर्ण असं कमांडो ऑपरेशन आहे आणि त्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नव्या पिढीसमोर पुन्हा महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे तो त्याच प्रखरतेनं आणण्यासाठी इतिहासप्रेमी मंडळानं हा एक प्रकल्प राबवण्याचं ठरवलं होतं। आजपर्यंत अनेकांनी वेगळ्या प्रकारे शिवचरित्र मांडलं, मात्र आम्ही हे जे नाटक सादर करतो लाल महालातील शिवतांडव, याच्यामध्ये शिवाजी महाराज ग्रेट कमांडो ॲक्शन करणारे जगातील एक महान सेनापती होते हे त्यांचं रूप समाजापर्यंत पोचावं आणि त्याच्यातून आजच्या केवळ तरुणांना नव्हे तर आमच्या सरकारला सुद्धा प्रेरणा मिळावी की जे कोणी घुसखोर असतात आणि जे या देशाला त्रास देणारे असतात, अन्याय करणारे असतात, त्यांचा बिमोड कसा करायचा याचा एक आदर्श शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी घातला होता आणि म्हणून ते आम्ही महानाट्याने सादर करतो। नक्कीच कुठल्याही महापुरुषाची पुण्यतिथी किंवा जयंती साजरी केली जाते, पण त्यांनी केलेला पराक्रमही त्याच पद्धतीने साजरा करायला पाहिजे असंच या नाटकाच्या लेखक दिग्दर्शकाचं म्हणणं आहे आणि तो अगदी मोठ्या प्रमाणातही साजरा केला जाईल। झी 24 ताससाठी नितीन सांडभोसोबत अश्विनी पवार, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।